नमस्कार मित्रांनो, पावसाला तर सुरुवात झालेली आहे, पण ह्या वर्षी पाऊस हा उशिरा आलेला आहे. तर त्याच्यामागे कारण आहे एल निनो. जाणून घेऊयात एल निनो विषयी. तर ही पूर्ण घटना घडते प्रशांत महासागरात, म्हणजेच पॅसिफिक महासागरात. तर एल निनो हा एक मुळात स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो येशूचा मुलगा. आणि हे नाव दिलं पेरूच्या तिथल्या स्थानिक मच्छीमारांनी. पेरू हा एक साऊथ अमेरिकेतला एक देश आहे. ठीक आहे. पुढे तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी ही पश्चिमेकडनं पूर्वेकडे स्वतःभोवती फिरते. तर जेव्हा ही स्वतःभोवती फिरते तेव्हा इक्वेटरला, म्हणजेच विषुववृत्तावरती, आपण शाळेत शिकलो असेल तर विषुववृत्त असतं. तर ह्या विषुववृत्तावर जे ट्रेड विंड्स असतात, जे व्यापारी वारे असतात, ते पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात. तर जेव्हा हे ट्रेड विंड्स, व्यापारी वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात, तेव्हा त्यांच्यासोबत स्वतःसोबत हे पाण्याचं, समुद्राच्या पाण्याचं वरचं जे गरम पाण्याचं लेअर आहे, ते गरम पाणी ते स्वतः पूर्वेकडनं पश्चिमेकडे घेऊन येतात. ते काय होतं की गरम पाण्याचा जो लेअर आहे तो पूर्वेकडनं पश्चिमेकडे येतो आहे. ट्रेड विंड्स पण पूर्वेकडनं पश्चिमेकडे येत आहेत, त्यामुळे गरम पाणी इकडनं पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे. पश्चिमेकडे कुठे? ऑस्ट्रेलिया आणि हा साऊथ ईस्टर्न एशियाचा पूर्वेकडील भाग. आता इथं गरम पाणी आल्यामुळे काय होणार की इथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आता इथं साहजिक इथं कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे काय होणार की इकडनं जे काही आर्द्र हवा आहे, ह्युमिड एअर आहे, ती ह्या भागात जमा होते. आणि हीच हवा आपल्याला मान्सूनला पोषक असते. जी काही आर्द्र हवा आहे ती आपल्या मान्सूनला इथं पोषक आहे. पण आता होतं काय की जेव्हा एल निनोची कंडिशन येते त्यावेळेस ही पूर्ण प्रोसेस उलटी होते. आता ट्रेड विंड्स कुठे जात आहेत? पश्चिमेकडनं पूर्वेकडे जातात. त्याच्यामुळे काय, गरम पाणी सगळे ह्या इकडं पेरू आणि हा इकडं मेक्सिकोचा जो भाग आहे ह्या भागात स्थिरावतं आहे. आता इथे कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, कारण इथं गरम पाणी इकडे आलेलं आहे, जे की इकडे यायचं. आता इथं कमी दाबाचा पट्टा तयार झाला की जे काही ह्युमिड हवा आहे, जी काही आर्द्र हवा आहे, ती सगळी ह्या पेरू, मेक्सिको इकडल्या भागाकडे जाते. ज्यामुळे आपल्या मान्सूनला जे लागणारं जे पोषक वातावरण आहे, जे काही आर्द्र हवा आहे, जो काही आपला मेन सोर्स आहे, तो इकडे चालला जातो आहे. त्यामुळे मान्सूनला ती आर्द्र हवा भेटत नाही आणि पर्यायाने आपला मान्सून हा कमजोर होतो, वीक होतो आणि पर्यायाने पाऊस कमी पडतो. तर ह्या वर्षी सुपर एल निनो आहे, पण आता तरी पावसाला तर सुरुवात झाली आहे. आशा करू की पुढे चालून चांगला पाऊस पडेल. तर ही आहे पूर्ण एल निनोची कन्सेप्ट. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.